नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. चला तर मित्रांनो, आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करत आहोत आणि हा अभ्यास करत असताना आज आपण पाहणार आहोत भाषेचे नवरस. काय पाहणार आहोत रे आपण? भाषेचे नवरस. भाषेतील नवरसांचा आपण अभ्यास करणार आहोत. नवरस. आता नवरसांचा विचार करत असताना याच्यावरती परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातील? परीक्षेला प्रश्न असा विचारलाय. प्रश्न असा आहे पहा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम अर्पावे. ही साने गुरुजींची प्रार्थना आहे. मग अशा पद्धतीचं वाक्य दिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल रस ओळखा. रस ओळखा. अशा प्रकारचा प्रश्न विचारला आणि खाली तुम्हाला पर्याय दिले की याच्यामध्ये रस कोणता आहे. ए वीर रस आहे. बी पर्याय दिला करुण रस आहे. सी पर्याय दिला शांत रस आहे. आणि डी पर्याय दिला या ठिकाणी अद्भुत रस आहे. चला कोण बनेगा करोडपती? काय वाटतं अंदाजे काय असावं? चला सांगा बरं, तुम्हाला काय वाटतं काय असावं? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. तर मित्रांनो, इथं जर तुम्ही विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहीत पाहिजे की रस म्हणजे काय, बरोबर? त्याच्यानंतर तुम्हाला माहीत पाहिजे वीर रस कशाला म्हणायचं, करुण रस, शांत रस, अद्भुत रस, त्याची लक्षणे नेमकी काय आहेत हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत या गोष्टी माहीत होत नाही तोपर्यंत आपण त्याची योग्य उत्तरं देऊ शकत नाही. तर याचं जे उत्तर वगैरे आहे, या उत्तराचा जर विचार वगैरे केला तर हे आहे शांत रसाचं उदाहरण. मग शांतच का? त्याचा स्थायी भाव काय आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग या परीक्षेला एखादं दुसरं वाक्य दिलं जातं. आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेड्यांचे मळे. नगरातले लोक सारेच वेडे, वेड्यांनी बांधले बर्फीचे वाडे. आंघोळीला पाणी घेतात दुधाचे, डोक्याला तेल लावतात मधाचे, फणसपोळीचे कपडे घालतात, सारे वेडे उलटे चालतात. मग अशा पद्धतीचं वाक्य दिल्यानंतर मग आता तुम्हाला योग्य उत्तराची निवड करायची आहे. तो आहे अद्भुत रस, बरोबर? मग अद्भुतच का? त्याचा स्थायी भाव काय आहे? यासारखे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे असतात. चला तर आपण पाहूया नवरस म्हणजे काय. मित्रांनो, हे जे काही नवरस वगैरे आहे या नवरसांच्या संदर्भात विचार करत असताना तुम्ही आम्ही जे काही दैनंदिन जीवन जगतो, हे दैनंदिन जीवन जगत असताना सर्व प्रकारचे जे काही पदार्थ वगैरे आहेत किंवा ज्याला आपण चव, रुची किंवा आवड वगैरे म्हणतो, तर त्याचा अर्थ असा की रस हा जो शब्द आहे या शब्दाचा, रस या शब्दाचा अर्थ काय होतो रे? रस या शब्दाचा अर्थ होतो रुची, चव किंवा आवड. रुची, चव किंवा आवड, किंवा आवड. गोडी. आता आवड ती कोणाला असते रे? रुची, चव, आवड. गोडी ही कोणाला असते? रसना. रसना म्हणजे काय रे? तर रसना याचा अर्थ ही चव असते जिभेला. कशाला असते? रसना म्हणजे जीभ. आता व्यवहारात किती रस आहे? तर व्यवहारात एकूण 6 रस आहे. व्यवहारात किती रस आहे? 6 रस आहे. साखर कशी असते? गोड. कारलं कसं असतं? कडू. चिंच कशी असते? आंबट. मीठ कसं असतं? खारट. आवळा कसा असतो? तुरट. मिरची कशी असते रे? तिखट, बरोबर? मग आता व्यवहारामध्ये हे जे काही पदार्थ आहे या पदार्थांना हे रस आहेत. गोड, कडू, आंबट, खारट, तुरट आणि तिखट. त्यामुळे त्या पदार्थांना गोडी प्राप्त होते. मग जी गोष्ट व्यवहाराची तीच गोष्ट भाषेची आहे. भाषेला देखील भाषेच्या नवरसामुळे महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता रस म्हणजे काय? तर
जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात, त्यातून काही भावना निर्माण होतात. भावना प्रेमाची असते, भावना दुःखाची असते, भावना आनंदाची असते, भावना भीतीची असते, भावना किळसवाणेपणाची असते. कधी कधी आपल्याला भास होतात, आश्चर्य वगैरे वाटतं. काही भावना शांततेची असते. आणि मग ज्या वेळेस जी भावना अत्युच्च टोकाला पोहोचते त्या वेळेस त्या रसाची निर्मिती होते. येतंय लक्षात? आणि म्हणून इथं नवरस म्हणजे काय, तर नवरस या शब्दाचं व्याख्या जर आपण पाहिली तर त्या व्याख्येचा जर विचार वगैरे केला तर ती व्याख्या अशी होईल. पहा काय सांगतोय ते. जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात. काही स्थायी भाव असतात. जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात. त्यातून काही भावना निर्माण होतात. त्यातून काही भावना निर्माण होतात. त्यातून काही भावना निर्माण होतात. मग भावना कोणती असते रे? भावना विविध प्रकारच्या भावना असतात. भावना असते प्रेमाची, भावना असते दुःखाची, भावना असते आनंदाची, आनंद, भावना असते भीतीची. भावना कोणती असते? भीतीची. भावना रागाची, भावना किळस, कधी कधी आश्चर्य वाटतं, कधी कधी शांतता प्रसन्नता वाटत असते. शांतता वाटते मनाला, बरोबर. आणि म्हणून जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात. त्यातून काही भावना निर्माण होतात. जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात. त्यातून काही भावना निर्माण होतात. ज्यावेळी जी भावना अतिउच्च टोकाला पोहोचते, अतिउच्च टोकाला पोहोचते, त्यावेळी त्या रसाची निर्मिती होते. त्यावेळी त्या रसाची निर्मिती होते. त्यावेळी त्या रसाची निर्मिती होते. लक्षात ठेवा. जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात. त्यातून काही भावना निर्माण होतात. ज्यावेळी जी भावना अतिउच्च टोकाला पोहोचते त्यावेळी त्या रसाची निर्मिती होते. अशा एकूण माणसाच्या किती भावना आहे? 9 भावना आहेत. आणि मग तुम्हाला सांगितलं की रडायला येईल का? पण एखादी दुःखाची भावना अतिउच्च टोकाला पोहोचली, डोळ्यातून घळघळा अश्रू येतात. थांब म्हटलं तर थांबत नाही. समजा तुम्ही रात्रीच्या अचानक रस्त्याने एकटेच चाललेले आहात. दोन्ही बाजूची लाईट गेली. लगेच कोणीतरी म्हणतं पकड पकड पकड. बापरे, अरे आपल्याला भीती वाटते, बरोबर. खूप भूक लागली आणि पहिलाच घास घेतला आणि त्याच्यामध्ये केस निघाला. लगेच आपल्याला काय होते रे? किळस येते. याचा अर्थ जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात. त्यातून काही भावना निर्माण होतात. ज्यावेळी जी भावना अतिउच्च टोकाला पोहोचते त्यावेळेस त्या रसाची निर्मिती होते. अशा किती भावना आहेत? 9 भावना. 9 भावनेतून किती रस तयार झाले? 9 रस तयार झालेले आहेत. मग आपल्याला आता पाहायचं आहे ह्या 9 रसापैकी पहिला जो काही रस वगैरे आहे त्या पहिल्या रसाचं नाव आहे, त्याला म्हटलं जातं शृंगार रस. पहिला जो रस आहे त्याचं नाव काय आहे रे? शृंगार रस. शृंगार. मग हा जो काही शृंगार वगैरे आहे, या शृंगाराचा जो काही स्थायी भाव आहे तो स्थायी भाव आहे प्रेम. शृंगाराचा स्थायी भाव काय आहे रे? प्रेम. हा या रसाचा स्थायी भाव आहे. लक्षात ठेवा. शृंगार रसाचा जो काही स्थायी भाव आहे त्या शृंगार रसाच्या स्थायी भावाचा विचार करत असताना प्रेम हा या रसाचा स्थायी भाव आहे. मग याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना मग इथं तुम्हाला लक्षात ठेवायचे ते म्हणजे असं की
आणि पुरुष स्त्री आणि पुरुष यांना एकमेकाबद्दल वाटणारं आकर्षण, यांना एकमेकाबद्दल स्त्री आणि पुरुष यांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या आकर्षणातून स्त्री आणि पुरुष यांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या आकर्षणातून, आकर्षण असतं एकमेकाला, आकर्षणातून शृंगार रसाची निर्मिती होते. शृंगार रसाची निर्मिती होते. लक्षात ठेवा. काय सांगितलं पहा की शृंगार रस स्त्री आणि पुरुष यांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या आकर्षणातून काय शृंगार रसाची निर्मिती होते. लक्षात येतं ना. मग याच्यामध्ये मित्रांनो काय येतं रे, तर याच्यामध्ये येतात, एक उदाहरण जर पाहिलं तर मराठी लावण्या. काय आहे रे, मराठी लावण्या. आणि दुसरी काय आहे, दुसरी उत्तेजक गाणी. मराठी लावण्या आणि दुसरी आहे उत्तेजक गाणी. यांचा समावेश कशामध्ये होत असतो रे, शृंगार रसामध्ये होतो. काय, मराठी भाषेतील लावण्या आणि उत्तेजक गाणी. मग तुम्ही म्हणाल कसं, तर या उत्तराचा जर विचार वगैरे केला, मी समजा एक उदाहरण घेतलं, नटले मी तुमच्यासाठी, अहो नटले मी तुमच्यासाठी, राजसा विडा रंगला होटी, राजसा विडा रंगला होटी, नटले मी तुमच्यासाठी. दुसरं उदाहरण पहा, या रावजी बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची मर्जी, या रावजी बसा भाऊजी, का चहा बनवू, कॉफी ठेवू, भजे काढू. आज तुम्ही म्हणाल तसं. हे काय रे, भिन्नलिंगी अट्रॅक्शन आहे. एखाद्याचं लग्न झालेलं असतं, त्याची बायको सुंदर असते, पण तो काय करतो, शेजारणीचं कौतुक करत असतो. भिन्नलिंगी अट्रॅक्शन असतं. किंवा एखादी स्त्री आहे, बिचारा तिचा नवरा राबराब राबतो, परंतु तिला त्याची किंमत वगैरे नसते, ती दुसऱ्याचं गुणगान गाते, दुसऱ्याचं कौतुक वगैरे करत असते. याला काय म्हटलं जातं, भिन्नलिंगी अट्रॅक्शन. कॉलेजला तुम्ही जाता, कॉलेजला गेल्यानंतर एखादी सुंदर मुलगी आहे, खूप सुंदर आहे, अप्सरा, ऐश्वर्यासारखी. मग त्या मुलांना वाटतं या मुलीने माझ्याशी मैत्री करावी. किंबहुना मुला असतील, खूप सुंदर मुलगा आहे, हँडसम आहे, उंच पुरा, गोरा गोमटा, नाही का, एकदम रुबाबदार आहे. त्या मुलीला वाटते याने माझ्याशी मैत्री करावी. म्हणजे याला काय म्हणायचं, भिन्नलिंगी अट्रॅक्शन. उत्तेजक गाणी. उत्तेजक गाणी कशी, कॉलेजच्या लायब्ररीत नजर नजरेला भिडली, गोष्ट घडली एकदा, याद जन्माची राहिली, कळी गालात फुलली, बोली डोळ्यात ठरली, बागेच्या भेटीत माझ्या मिठीत शिरली, होटा होटात पुटपुटली, माझी शाहिरी सांगितली, माझी फकीरी सांगितली, कॉलेजच्या लायब्ररीत नजर नजरेला भिडली. किंबहुना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात, एखादी मुलगी नवीन गल्लीमध्ये येते, एखादी नवीन मुलगी येते गल्लीमध्ये. मग बाकीचे 2-4 मुलं असतात, ते लगेच त्यांचं सुरूच, कुण्या गावाचं आलं पाखरू, बसलं या डवलात, खुदू खुदू हसतय गालात, लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा, बंगलोर गोवा आणि काश्मीरला, कुठं कुठं जायचं हनीमूनला, राया कुठं कुठं जायचं हनीमूनला. अशा पद्धतीची जी काही उदाहरणं आहे, ती उदाहरणं शृंगार रसामध्ये येतात. कोणत्या रसामध्ये येतात रे, शृंगार रसामध्ये येतात. हा जो काही शृंगार रस आहे, या शृंगाराच्या संदर्भात प्रामुख्याने याच्यामध्ये एक उत्तान शृंगार आणि दुसरा जो काय आहे त्याला म्हटलं जातं सात्विक शृंगार. एक शृंगार कसा आहे रे, जो काही शृंगार आहे त्याला म्हटलं जातं उत्तान, आणि दुसरा जो काय आहे त्याला म्हटलं जातं सात्विक शृंगार. एक कोणता आहे रे, उत्तान शृंगार, आणि दुसरा जो आहे त्या दुसऱ्याला म्हटलं जातं सात्विक शृंगार. दुसरा कोणता आहे रे, सात्विक शृंगार. आता उत्तान शृंगाराचा जर विचार केला तर आपल्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं
तर याला म्हटलं जातं एकतर्फी प्रेम. एकतर्फी प्रेम. आता एकतर्फी प्रेम याचा अर्थ, एखादा घरामध्ये आई वडील भाऊ बहीण संध्याकाळचे एकत्र जेवण करतात, समोर चित्रपट चालू, मैंने प्यार किया, अशा वेळेस पुरुषांचं लक्ष नायिकेकडे जास्त असतं, स्त्रियांकडे असतं, आणि ज्या घरातल्या स्त्रिया आहे त्यांचं लक्ष हिरोकडे जास्त असतं. बरोबर, हे भिन्नलिंगी अट्रॅक्शन आहे. तुम्ही पहा, साहजिकच तुम्ही ज्यावेळेस ट्रेनने प्रवास करता, बसमध्ये बसता, रिक्षामध्ये बसता, त्यावेळेस तुमच्या लक्षात येत असेल, याला म्हणायचं भिन्नलिंगी अट्रॅक्शन. ओके, म्हणजे एकतर्फी प्रेम. आणि सात्विक शृंगार याचा अर्थ पती पत्नी प्रेम, पती आणि पत्नीचं प्रेम, पती पत्नी प्रेम. आता याच्यामध्ये तुम्ही पहा, लग्नाच्या अगोदर मुला मुलींना फोनवर बोलू दिलं जात नाही, हॉटेलमध्ये जाऊ दिलं जात नाही. हे कसं, त्यात तिथं उत्तान दिसून येतो. आणि लग्न झाल्यानंतर घरचे लोक 5-10 हजार रुपये देतात, जा आठवडाभर जा, नाही तर 15 दिवस जा, तुमच्या वाचून काही घरी अडलेलं नाही. मग हे जातात जेजुरीला. जेजुरीला गेल्यानंतर बायको असते WWF आणि नवरा असतो 55 किलोचा. पण तरी देखील तो 110 किलो वजन उचलतो आणि 5 पायऱ्या चढून जातो. हा काय प्रकार आहे रे? सात्विक शृंगार. आणि मग कधी कधी काय होतं की दुरावा निर्माण होतो, काही कारणं असतात. मग कारणं अनेक असतील, संशयी प्रवृत्ती असेल, अथवा हुंड्यावरून भांडणं असतील, अथवा खाणं पिणं असेल, अथवा इतर बऱ्याच गोष्टी असतात, काही शेतीचे वादविवाद किंवा घरगुती सासूसुनांचं भांडण. मग याच्यातून काय होते की विप्रलंब शृंगार तयार होतो. म्हणजे विप्रलंब शृंगार याचा अर्थ दुरावा निर्माण होतो, आणि मग दुराव्यातून पुन्हा ते एकत्र येऊ पाहतात. याला म्हणायचं विफलता. विफलता याने वियोग. वियोग म्हणजे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी दूर जाणे. आणि नंतर मग पुन्हा त्यांचं काय होतं, विप्रलंब, म्हणजे त्या विरहातून पुन्हा त्यांचं प्रेम तयार होतं. जसं का रे अबोला, का रे दुरावा, अपराध माझा असा काय झाला, म्हणजे ते एकमेकाशी संवाद साधत असतात. त्याला विप्रलंब शृंगार असे म्हणतात. हा कोणता रे? उत्तान. हा कोणता झाला? सात्विक. आता उदाहरणच जर पाहिलं तर उदाहरणाचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय, उदाहरणामध्ये काय लक्षात घ्यायचंय? सुंदरा मनामध्ये भरली, हवेली तर शिरली, जरा नाही ठरली. सुंदरा मनामध्ये भरली, सुंदरा मनामध्ये भरली, हवेलीत शिरली, सुंदरा मनामध्ये भरली, हवेलीत शिरली, जरा नाही ठरली, सुंदरा मनामध्ये भरली, हवेलीत शिरली, जरा नाही ठरली. याचा अर्थ काय होतो रे? तर या अर्थाचा जर विचार वगैरे केला तर ही राम जोशींची लावणी आहे. राम जोशी साताऱ्याचे. मग त्याच्यावरून तुम्हाला माहीत असेल की गाणं तयार झालेलं आहे राम जोशी. मेरे सामने वाले खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है, फूलों सा चेहरा तेरा, कलियों में मुस्कान है, रूप तेरे देख के, रंग तेरा देख के, कुदरत भी हैरान है. हा झाला वन वे. त्याच्यानंतर दुसरा जे आहे, या कातर वेळी पाहिजेस तू जवळी. दुसरा आहे काय रे? या कातर वेळी पाहिजेस तू जवळी, पाहिजेस तू जवळी, या कातर वेळी पाहिजेस तू जवळी. कातर वेळ म्हणजे कोणती वेळ रे? तर कातर वेळ याचा अर्थ होतो, कातर वेळ म्हणजे दुःखाची वेळ. घरी जर बायको आजारी असेल तर तिला वाटतं नवऱ्याने आजच्या दिवस सुट्टी घ्यावी, मला दवाखान्यामध्ये घेऊन जावं, मला चहा बनवून द्यावा, ही दुःखाची वेळ. किंवा घरी नवरा आजारी आहे तर नवऱ्याला वाटतं बायकोने आजच्या दिवस सुट्टी घ्यावी, मला दवाखान्यात घेऊन जावं, मला चहा पाणी वगैरे द्यावा, अशी एक प्रकारची इच्छा असते. तर हा जो काही प्रकार आहे, या प्रकाराला म्हटलं जातं काय रे? शृंगार रस. मग आता मी मगाशी सांगितली, किती पण अशी उदाहरणं वगैरे तुम्हाला घेता येतील. मलमली
तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे, मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे. असे बरेच आहेत गाणी वगैरे, उत्तेजक गाणी आहे की नाही. मग तुम्हाला चित्रपटामध्ये देखील तुम्ही पाहता, काही अलीकडचे जे काही सैराट चित्रपट पाहिला असेल किंवा इतर असतील, तर भरपूर अशी प्रेमाची गाणं वगैरे आहे. चला, प्रेमाची म्हणजे लव्ह स्टोरीमध्ये तुम्हाला भरपूर काही इथं शृंगार रस दिसून येतो. शृंग म्हणजे खऱ्या अर्थानं कामवासना असा त्याचा अर्थ होतो. मग लक्षात आलं, स्त्री आणि पुरुष यांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या आकर्षणातून शृंगार रसाची निर्मिती होते. शृंगाराचे प्रकार पाहिले, एक उत्तान शृंगार आणि दुसरा आहे सात्विक शृंगार. त्यानंतर पुढचा जो काही रस आहे त्या दुसऱ्या रसाचं नाव आहे, त्याला म्हणायचं वीर रस. कोणता रस आहे रे? वीर रस. वीर रसाचा उत्साह हा या रसाचा स्थायी भाव आहे. काय आहे रे? उत्साह. मग या उत्साहाचा विचार जर केला तर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे शौर्य, त्याचबरोबर पराक्रम. पराक्रम, शौर्य, पराक्रम. त्यानंतर आहे धीरोदात्त प्रसंग. काय? धीरोदात्त. धीरोदात्त प्रसंग. प्रसंग यांच्या वर्णनांतून, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून, यांच्या वर्णनांतून, वर्णनांतून कशाची निर्मिती होते रे? यांच्या वर्णनांतून वीररसाची निर्मिती होते. वीर रसाची निर्मिती होते. वीररसाची निर्मिती होते. पक्क लक्षात ठेवा. पहा मी काय सांगितलं, काय सांगितलं नीट लक्षात घ्या. उत्साह हा या रसाचा स्थायी भाव आहे. शौर्य, पराक्रम, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनातून वीर रसाची निर्मिती होते. आता शौर्याच्या संदर्भात विचार करत असताना ब्रिटिश लोक व्यापारी म्हणून आले आणि राजकर्ते बनले. बघता बघता त्यांनी 150 ते 250 वर्ष भारतावरती राज्य केलं. अशा परिस्थितीमध्ये भारतभूमीला त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अगदी वयाच्या 16 वर्षी 17 वर्षी मंगल पांडे, बाबू गेनू, मदनलाल धिंगरा असेल, तात्या टोपे असेल, झाशीची राणी लक्ष्मीबाई असेल, बॅरिस्टर सावरकर असतील, बाबाराव सावरकर असतील, या सर्वांनी काय केलं की देशाच्या या स्वातंत्र्य संग्रामामध्ये उडी घेतली. ब्रिटिशांनी त्यांना देशद्रोही ठरवलं आणि फाशीची शिक्षा सुनावली. त्यावेळेस कवी कुसुमाग्रजांची कविता आहे, गरजा जे जे कार क्रांतीचा, गरजा जे जे कार, आणि वज्राची छातीवरती घ्या झिलून प्रहार. खळखळू द्या आद्य संकला हाता पायात, खळखळू द्या आद्य संकला हाता पायात, पोलादाची काय तमा मरणाच्या दारात. सर्पांनो उद्दाम आवळा कशुनिया पाश, सर्पांनो उद्दाम आवळा कशुनिया पाश, पिचेल मनगट परिउरातील अभंग आवेश, पिचेल मनगट परिउरातील अभंग आवेश. बरोबर. किंवा तुम्ही वयाच्या 13 वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याबरोबर सुराज्याची प्रतिज्ञा करणारे छत्रपती शिवाजी महाराज, आणि यांनी बघता बघता 365 गड किल्ले स्वतःच्या ताब्यामध्ये घेतले. मग त्यांच्या शौर्याचे पवाडे तुम्हाला माहीत आहे. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझा आंबे, करून प्रारंभे डफावर थाप तुंतुण्या तान, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शिवबांचे गात गुणगान जिरह जी जी, शिवबांचे गात गुणगान जिरह जी जी. शौर्य होतं. पराक्रमाच्या संदर्भात म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात, जिंकू किंवा मरू भारतभूच्या शत्रुसंगे, युद्धामुचे सुरू, आता उठू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावूपणाला प्राण. त्याचबरोबर आहे धीरोदात्त प्रसंग. कोणते प्रसंग आहे रे? धीरोदात्त. धीरोदात्त याचा अर्थ जीवावर बेतणारे प्रसंग. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची भेट, होता जीवा म्हणून वाचला शिवा. जर जीवा महाल नसता तर सय्यद बंडाने जो दांडपट्टा चालवला, किंबहुना त्याच्यामध्ये काय होऊ शकलं असतं हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. 16 वरची पोळी होती, जीव धोक्यात घालणारं ते काम होतं. अशाही परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी स्वतःचा गनिमी कावा वापरून स्वतःचा बचाव केला, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. पुढे तुम्हाला माहीत आहे सिद्धी जवाहरने 6 महिन्यापासून पन्हाळगडाला वेढा दिलेला होता.
दुपारी रात्रीचा 1-1:30चा सुमार होता. शिवाजी महाराजांनी मागची फळी तोडली आणि विशाळगडावरून पन्हाळगडाकडे पलायन वगैरे केलं. बघता बघता घोडखिंडीजवळ पावनखिंडीजवळ शत्रूचं सैन्य जवळ आलं. बाजीप्रभू देशपांड्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही पुढे व्हा, जोपर्यंत तोफांचे आवाज आमच्या कानावर येत नाही तोपर्यंत आम्ही खिंड सोडणार नाही. आणि मग खिंड लढवता लढवता प्रसंगाने ढाल तुटली, हाताला शेळा गुंडाळा, त्यावर तलवारीचे वार झेलले आणि शेवटी धारातीर्थ पडल्यानंतर तोफेंचे आवाज त्यांच्या कानावरती आले आणि मग बाजीप्रभू देशपांड्यांनी प्राण सोडला. बरोबर. मग ती झाली घोडखिंडीची पावनखिंड. इकडे आधी लग्न कोंडाण्याचे मग माझ्या राईबाचे. कोंडाण्याला या ठिकाणी तानाजीचा शेवटी कोंडाणा आला, पण खरा तानाजी त्या ठिकाणी त्या अमर झाले आणि म्हणून या ठिकाणी गड आला पण सिंह गेला. इकडे तुम्हाला माहिती आहे औरंगजेब बादशाच्या कैदेतून पेटाऱ्यातून पसार. बरोबर. इकडे तुम्हाला प्राणावर आले ते बोटावरती निभावले, शाहिस्तेखानाची फजिती, सुरतेची लूट, हे सगळे जे काही प्रसंग आहे हे जीवावर बेतणारे होते, सुळावरची पोळी होती. मित्रांनो, यासारखी जी काही वर्णन वगैरे आहे या वर्णनातून प्रामुख्याने वीररस दिसून येतो. मग मराठी भाषेतील जे काही पोवाडे वगैरे आहे, उदाहरण काय आहे इथं मराठी भाषेतील उदाहरणांच्या संदर्भात विचार करत असताना पोवाडे, पोवाडे आणि उत्साहवर्धक गाणी, उत्साहवर्धक गाणी. आता उत्साहवर्धक गाणी कोणती आहे? उत्साहवर्धक गाणी म्हणजे कोणती? उदाहरणार्थ अनंत फंडीचा फटका वगैरे असेल, अनंत फंडीचा फटका. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कल्पना आहे काय? उदाहरण पहा. अरे बिकट वाट वै वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, आ अरे बिकट वाट वै वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, शहाण्याची ती बरी खुशामत, मूर्खाची ती मैत्री नको, जी जी र जी. अरे कष्टाची बरी भाजी भाकरी, तूप साखरेची चोरी नको, अरे कष्टाची बरी भाजी भाकरी, तूप साखरेची चोरी नको, आल्या तीता मुठभर द्याया, मागे पुढती पाहू नको, जी जी र जी. तर हा जो काही प्रसंग आहे याला म्हणायचं वीररस. मग लक्षात आलं. आता वीररसाची जी काही उदाहरणं वगैरे आहे त्या वीररसाच्या उदाहरणांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. हा आहे वीररस. वीररसाची आपण काही उदाहरणं वगैरे पाहूया. वीररस. मग वीररसाच्या उदाहरणांचा जर विचार वगैरे केला तर उदाहरणं अशी आहे पहा. म्यानातून उसळे, म्यानातून उसळे, तलवारीची पात, तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. जिंकू किंवा मरू, भारतभूच्या शत्रुसंगे युद्धामुचे सुरू, गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, अन वज्राचे छातीवरती घ्या झेलून प्रहार, गरजा जय जय जयकार, क्रांतीचा गरजा, गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जय, गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. बरोबर. किती पण सांगता येतील. पुढे. हे शिवशंकरा गिरजा तनया किंवा ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे, ओम नमो श्री जगदंबे, जगदंबे नमन तुझ अंबे, नमन तुझ अंबे, डफावर थाप तुंतुण्यातान, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवबांचे गात गुणगान, जिरह जी जी जी. अशा प्रकारच्या ज्या काही रचना आहे त्या रचनांचा समावेश कशामध्ये होतो रे? तर तो होतो वीर रसामध्ये. कशामध्ये होतो तो? वीर रसामध्ये होतो.
हे तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे. पहिला रस कोणता पाहिला रे? पहिला रस पाहिला शृंगार. दुसरा कोणता आहे? वीर. शृंगाराचा स्थायी भाव लव, प्रेम, आणि वीरचा स्थायी भाव उत्साह. या ठिकाणी आपण थांबतोय. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. अर्थातच राहिलेले रस, करुण रस, हास्य रस, इतर रस घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, हॅपी थॉट्स, टेक केअर. एंड ऑफ दिस पार्ट. थँक्यू.